जय भीम। देशामध्ये निवडणुका चालू आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही परत या भारतामध्ये राज्य करू नये, ते निवडून येऊ नये, बहुमताने निवडून येऊ नये म्हणून आपण सर्वच जण प्रयत्न करत आहोत। आणि भारतीय जनता पार्टीची जी NDA आघाडी आहे त्याच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी या भारतामध्ये स्थापन झालेली आहे। अनेक मोठे मोठे पक्ष आणि अनेक राज्याचे प्रादेशिक पक्ष या इंडिया आघाडीमध्ये आहेत, परंतु अनेक आंबेडकरी पक्षांना, आंबेडकर नेत्यांना इंडिया आघाडीमध्ये सामावून घेतलेलं नाही आहे। संविधानप्रेमी जे लोक आहेत, जे या देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत, त्यांना का सहभागी करून घेतलं नाही, त्यांच्या पक्षांना का सहभागी करून घेतलेलं नाही। आणि चंद्रशेखर आझाद हे जे UP-मधून नगिना लोकसभा या ठिकाणी उभा आहेत, त्यांनाही फसवलेलं इंडिया आघाडीने, त्यांनाही का फसवलं, या सर्व प्रश्नांची उत्तरे इंडिया आघाडीला देणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडी आहे, त्यांनाही वारंवार भेटीगाठी अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत, त्यांनाही सामावून घेतलेलं नाही। म्हणजे तुम्हाला आंबेडकरवादी पक्षांचे, समाजाचे मतं चालतात, परंतु त्यांच्या नेत्यांना तुम्ही सोबत घेणार नाही, त्यांना राजकीय सत्ता देण्यासाठी तुम्ही तयार नाही, तर आम्ही तुम्हाला मतदान करण्यासाठी तयार नाही। आम्ही तुम्हाला आमच्यासोबत जे काही तुम्हाला समर्थन हवं आहे, जे काही साधन सामग्री हवं आहे, ते कुठल्याही भूमिकेतून देण्यासाठी आमचा विरोध राहील। तुम्ही तुमची स्पष्ट भूमिका पहिली जाहीर करा की तुम्ही आंबेडकरवादी नेत्यांना सोबत का घेत नाही आहे आणि फक्त आंबेडकरवादी लोकांचीच मतं तुम्हाला का हवेत। बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेता, प्रत्येक इलेक्शनमध्ये घेता, प्रचारामध्ये घेता, भाषणामध्ये घेता, महापुरुषाचे नावं घेता, परंतु त्याच महापुरुषांचे वारसदार तुम्हाला चालत नाही, त्यांचे पक्ष चालत नाही, आंबेडकर चळवळीमधला कार्यकर्ताही तुम्हाला चालत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला भूमिका जाहीर करावी लागेल, अन्यथा आम्ही तुम्हाला या भारतामध्ये तुमच्या इंडिया आघाडीला आमचं समर्थन नाही, या महाराष्ट्रामध्ये तुमची जी महाविकास आघाडी आहे त्यालाही आमचं समर्थन नाही। आणि जे आंबेडकरवादी लोक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निवडणूक लढण्यासाठी अगर उभा असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहोत। त्याच्यामुळे इंडिया आघाडीने लवकरात लवकर तुमची भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात जाऊ। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहोत, पण तुम्ही पण एक नागनाथ आणि एक सापनाथ असे तुम्ही दोघांचे चेहरे आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या दोघांवरही आमचा विश्वास नाही। तुम्ही तुमची भूमिका लवकर जाहीर करा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करू। जय भीम।